बातमी आहे लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या राजकीय वादांच्या संदर्भातली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लोकसभेच्या निकालाच्या नंतर महायुती घाबरली आहे आणि चांगली योजना आणण्यासाठी मध्य प्रदेश मधल्या योजना कॉपी करतायत अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। दरम्यान यावरून आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले। लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धास्ती भरली असा पलटवार विखे पाटील यांनी केला आहे। आता लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर ते घाबरले आणि घाबरल्यानंतर स्वतःची एखादी चांगली योजना आणण्यापेक्षा तशीच्या तशी मध्य प्रदेशात तुम्ही कॉपी करता। म्हणजे आपलं राज्य हे अख्ख्या देशाला तिथं दिशा देतं, तिथं तुम्ही आता राज्यात कॉपी पेस्ट सुरू केलं, ही गोष्ट आम्हाला पटत नाही आणि अनेक अडचणी या महिलांना तिथे येत आहेत। म्हणून आम्ही कुठेतरी बोलतोय, आम्ही योजनेवर टीका करत नाही, पण या सरकारवर टीका करतोय की अर्थकारण न बघता पैसा कसा देणार आहे, कुठून देणार आहे, कुठल्या विभागातून देणार आहे याचा अभ्यास न करता तुम्ही फक्त योजना जाहीर करता। पण आमचं मत आहे योजना जाहीर केली तर ते पूर्णत्वास नेले पाहिजे। हे 3 महिने देतील नंतर बंद करतील, पण आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही कंटिन्यू ही योजना करणार आणि चांगल्या पद्धतीने करून व्याप्ती सुद्धा वाढवणार। मला वाटतं महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांना एक प्रकारची आता भीती विराजलेली आहे। राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एवढी आता प्रत्येकाच्या आमच्या बहिणीच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे। कोणी किती टीका केली आणि किती लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला तरी आमचं सरकार या योजनेची अंमलबजावणीसाठी बांधील आहे। महाविकास आघाडीच्या लोकांना सत्तेचं येण्याचं स्वप्न पडलेलं आहे। आमच्या बहिणी निश्चितपणे त्या सत्तेपासून दूर ठेवतील असा मला विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।